एक महत्त्वाची बातमी समोर येते। कोपरगावमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ निर्माण झालेला आहे। कोपरगावमध्ये मतदान केंद्रावर आता गोंधळ निर्माण झालाय। भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये बाचाबाची ही थेट मतदान केंद्रावरच झालेली आणि त्यामुळे हा सगळा गोंधळ निर्माण झालेला आहे। कोपरगावमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली आणि त्यातून गोंधळ निर्माण झाला आणि हे सारं काही झालं ते मतदान केंद्रावरच। प्रतिनिधी प्रशांत शर्मा अधिकची माहिती देतील। प्रशांत, काय नेमकं घडतंय कोपरगावमध्ये? कोपरगावमध्ये बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा यांच्यामध्ये मुख्य लढत आहे आणि त्यामुळेच वातावरण जे आहे प्रचारादरम्यानही तापलेलं होतं। आणि आज प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीही बघितलं तर एसजी महाविद्यालय जो परिसर आहे त्या परिसरात सकाळपासून गोंधळाची स्थिती आहे। सकाळी मशीन बंद पडलं त्यावरून गोंधळ झाला होता आणि आता मतदारांवर प्रभाव टाकून दुसरीकडे मतदान करण्याचा आरोप जे प्रतिनिधी आहे त्यांनी एकमेकावर केला आणि त्यांच्यामध्ये बाचाबाची झालेली आहे। पोलिसांनी आता त्यांना बाहेर नेलेलं आहे मतदान केंद्रापासून दूर। मात्र आता परिस्थिती जी आहे ती शांतता आहे, मतदान जे आहे ते सुरू आहे। मात्र एकंदरीतच जर बघितलं तर कोपरगावचं वातावरण जे आहे ते एकंदरीत तप्त झालेलं दिसून येत आहे, कारण की दोन्ही तुल्यबळ ठिकाणी या लढती दिसून येत आहे। बरं प्रशांत, आता या अनुषंगाने पोलिसांनी नेमकी कारवाई काय केली आहे किंवा दोघांपैकी कोणत्याही एका बाजूने तक्रार दाखल करण्यात आली का, अशी काही माहिती समोर येते? अद्याप तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आलेली नाहीये। मात्र पोलिसांनी त्या कार्यकर्त्यांची जी आहे ती समजूत काढली आहे आणि त्यांना मतदान केंद्रापासून बाजूला नेलं आहे। अद्यापही तिथं ती त्यांची चर्चा चालू असल्याची माहिती मिळते। बरं, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी प्रशांत।